घेतल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। इन्कलाब जिंदाबाद। जोर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष घेतल्याशिवाय राहणार नाही। असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कामगार एकजुटीचा, विजय असो। कामगार एकजुटीचा विजय असो। द्या ना घोषणा बी चालू राहत्या। कामगार एकजुटीचा विजय असो। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। हम सब एक है, हम सब एक है। कामगार संघटनेचा विजय असो। आणि कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। असं कसं देत नाही। घेतल्याशिवाय राहत नाही। 53% दराने महागाई भत्ता फरकासह मिळालंच पाहिजे। 53% दराने महागाई भत्ता फरकीचा विजय असो। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो। 53% दराने महागाई भत्ता फरकासह मिळालंच पाहिजे। 53% दराने महागाई भत्ता फरकासह मिळालंच पाहिजे। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। असं कसं देत नाही। घेतल्याशिवाय राहत नाही। कामगार एकजुटीचा विजय असो। महाराष्ट्र आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर राज्यव्यापी प्रत्येक आगाराच्या गेटवर प्रत्येक युनिटच्या गेटवर निदर्शने आंदोलने आज करण्यात येत आहे। या आंदोलनामागची पार्श्वभूमी आमचा जो मागे पगारवाढ झालेली आहे ती एप्रिल 2020 पासून तर 31 मार्च 2024 पर्यंतचा फरक आमचा या शासनाकडे प्रशासनाकडे थकलेला आहे। तो फरक आम्हाला त्वरित मिळावा। आमची पगारवाढ जी झाली त्यानंतर 5 महिने आम्हाला फरकाची रक्कम देण्यात आली, परंतु जानेवारीच्या पेड इन फेब्रुवारीच्या पगारापासून आमची ती पगारवाढ फरकाचा रक्कम ही कमी झाल्यामुळे आमच्या पगारामध्ये फार मोठी विसंगती निर्माण होऊन कामगारांचे सुमारे 5 ते 7 हजाराचे पगार कमी होत आहेत। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातो, एसटी कामगारांना मात्र 46% दराने दिला जातो। तो आमचा 53% दराने देण्यात यावा व त्याचा फरक देखील कामगारांना देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी आज आम्ही येथे आंदोलन करत आहोत। आज धुळे आगाराच्या गेटवर हे आंदोलन संपन्न होत आहे। आपल्या माध्यमातून मी या शासनाला या प्रशासनाला आवाहन करतो, विनंती करतो, निवेदन करतो की त्यांनी आमच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा कामगारांचे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र स्वरूपात केले जाईल याची नोंद घ्यावी।